मुस्लिम समाजाचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावरती अपशब्द वापरले असं कोणीतरी महाराज आहे. तो नक्की महाराज आहे का यावरच खरं तर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. प्रत्येकाने कुठलाही धर्मगुरू असो, कुठल्याही धर्मातील असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो वा हिंदू असो, त्यांनी आपापल्या धर्मातल्या चांगल्या गोष्टी सांगून प्रबोधन करावं. समाजात कसं जगायचं, चांगला नागरिक म्हणून कसं राहायचं यावर त्यांनी शिकवण द्यायची सोडून दुसऱ्या समाजात, दुसऱ्या धर्मात तोंड घालायचं, त्याबद्दल चुकीचे अपशब्द वापरायचे आणि अर्धवट ज्ञान असणाऱ्या गोष्टी, अर्धवट ज्ञान असणारे लोक असे पुढे येऊन समाजातील वातावरण खराब करतात. चैन अमनसे आणि शांतीने जे जगणारे मुस्लिम समाजातील लोक आहेत त्यांच्या भावना दुखावणं आणि त्याबद्दल जर मुख्यमंत्री साहेब त्यांना सपोर्ट करणार असतील तर यावर कायच बोलावं. आणि कोटला परिसरापासून ते SP ऑफिसपर्यंत मूक मोर्चा निघाला मुस्लिम समाजाचा. जेव्हा आमचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावरती विषय आल्यामुळे चिडून आणि रागाच्या भारात काही लोकांनी रस्ता रोको केला आणि त्यांच्यावरती 40 ते 45 लोकांवरती गुन्हे दाखल होणं ही सुद्धा खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांना अशा व्यक्तीला सपोर्ट करणं हे अपेक्षितच नव्हतं. त्याच्यामुळे मुस्लिम समाजातील काही लोकांनी त्या पक्षातील राजीनामे सुद्धा दिलेले आहेत. त्याच्यामुळे हा विषय वेगळ्या पद्धतीने वाढू नये, प्रशासनावरती ताण पडू नये. त्याच्यामुळे शांतचित्तेने मुस्लिम समाजाने या गोष्टीला कुठेतरी गालबोट न लागता अशा पद्धतीने मोर्चा काढलेला होता. पण त्याला नंतरून वेगळं रूप मिळालं आणि मुस्लिम समाजावरती मुलांवरती गुन्हे दाखल झाले. हे खूप दुःखद घटना झाली. आम्हाला न्याय मिळावा एवढीच एक अपेक्षा आहे.